नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर. चला तर आज बाप्पाचे आवडते उकडीचे मोदक अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे. ज्यांना कळ्या पाडून उकडीचे मोदक बनवता येत नाही त्यांच्यासाठी साच्याच्या मदतीने उकडीचे मोदक कसे बनवतात येते ते बघू. तर व्हिडिओ लास्ट पर्यंत पूर्ण पहा. इथे मी 1 वाटी गूळ घेतले, त्याला गरम केले. गॅसचा फ्लेम कमीच होता. त्यात एक अख्खा नारळ खवून घातला आहे. व्यवस्थित परतून घेतले आहे. गूळ आणि चव एकजीव झाल्यावर त्यात मी 1 चमचा सुंठा पावडर घातली. सारण तयार झाल्यावर एका वाटीत काढून थंड करून घ्यायचे आहे. चला आता तांदळाच्या पिठाची उकड काढून घ्यायची आहे. तर इथे मी साधारण 1 ग्लास पाणी घेतले आहे. त्यात चवीनुसार मीठ घातले. आता आपण जेवढे पाणी तेवढेच तांदळाचे पीठ घ्यायचे आहे आणि एका हाताने तांदळाचे पीठ सोडून दुसऱ्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. मिक्स झाल्यावर त्यावर झाकण ठेवून 5 मिनिटे ते वाफवायला ठेवायचे. 15 ते 20 मिनिटांनंतर उकड काढलेल्या तांदळाच्या पिठाला एका भांड्यात काढून व्यवस्थित तुपाचा हात लावून मळून घ्यायचे आहे. आता मी इथे मोदकाचा साचा घेतला आहे. मोदकाच्या साच्याला पण तुपाचा हात लावून घ्यायचे आहे. त्या साच्यात थोडेसे पीठ घ्यायचे. व्यवस्थित ते आत भरून एक्स्ट्रा पीठ काढून घ्यायचे आणि त्याच्या आत सारण भरून ते वरतून सील करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने मी सर्व मोदक इथे बनवून घेतले आहे. त्यानंतर एका चाळणीत थोडेसे तूप लावून सर्व मोदक स्टीम करण्यासाठी 10 ते 12 मिनिटे उकडून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्ही मोदकावर साजूक तुपाची धारही सोडू शकता किंवा केसरही लावू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या प्रत्येक